दोन्ही संघांना एक सूचना आहे की कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग घ्यायची नाही. आपला जो नेक्स्ट बॉलर असेल त्याला लगेचच आपण रेडी करायचं आहे. विकेट घेतल्यावर देखील आपल्याला टीम मीटिंग नाही घ्यायची. एक ठराविक वेळ दिला जाईल, त्या वेळेत तुम्हाला आपलं षटक पूर्ण करायचं आहे आणि थोडी घाई करायची. आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल ही की कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग घेऊ नये. सर्व संघांना विनंती असेल, सूचना असेल की आपला जो गेम प्लॅन आहे तो आपण बाहेर करून आणि मगच मैदानात उतरायचं आहे. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये फक्त कर्णधाराने आपल्याला सूचना करायच्या आहेत. या वारंवार सूचना आज केल्या जातील, कारण काय शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने अजून बाकी आहेत, खेळवायचे आहेत. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येईल गौरव, सामना करेल उमेश. आजच्या दिवसातील पहिला चेंडू दिशाभर कटला होता. चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी, चौकार. उत्तेजर रेवदी संघाचे संघमालक सन्माननीय व्यक्तिमत्व सुरेश दादा उतेकर यांचं आगमन झालंय. विनंती करेन आपण व्यासपीठावर बसायचं आहे. नक्कीच गोलंदाज इथे मात्र दिशा भरकटला होता, परंतु फलंदाज आपल्या शॉर्ट स्लॉट मध्ये चेंडू घेण्यासाठी रेडी होता. चेंडू दिला भिरकावून 4 धावासाठी. पहिल्या चेंडूवर येतील मात्र उमेशसाठी 4 धावा. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज असेल उमेश. आता मात्र खोदून काढलाय, कमबॅक केलंय, जबरदस्त झेल. मयूर घेतोय झेल आणि खेळाडूचा संपतोय खेळ. पहिला चेंडू दिशा भरकटला होता. 4 धावा मात्र प्राप्त केल्या होत्या वीर बजरंग खरवली संघाने, परंतु कमबॅक काय जबरदस्त. यार्क लाईनचा चेंडू ठेवला होता आणि मात्र उमेशने दिले मयूर याच्या हातात झेल. खेळाडू पहिला इथे बाद खरवली संघाचा. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल गौरव. पॉवर प्लेचा षटक, मात्र आतापर्यंत चांगलं षटक. दुसऱ्या चेंडूवर खेळाडूला बाद करण्यास यशस्वी ठरला गौरव. पुढील चेंडू लोवर फुल टॉस, झेलची संधी मात्र इथे होते चुकी आणि चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी, चौकार.
होता थोडं क्षेत्रक्षणामध्ये चुकी पाहायला मिळाली आणि इथे 4 धावा अंकित केल्या. पुढील चेंडू आता मात्र कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, पुन्हा चौकार, पुन्हा एकदा डॉट चेंडू. समान संधी प्राप्त होते दोन्ही संघाला. इथे पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल गौरव. सामना करेल रोहित, लेफ्ट हँड बॅट्समन. आता मात्र काय जबरदस्त चेंडू, काय जबरदस्त चेंडू. अपील केलं जाईल नक्कीच, परंतु सेफ झोन मध्ये आहे खेळाडू. काय जबरदस्त चेंडू होता, कट केलेला चेंडू, डॉट चेंडू. यापुढील होणारा सामना रोहित स्पोर्ट रौदी पाचगाव आणि वडवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वडवली संघ त्याचप्रमाणे पाचगाव संघ दोन्ही कर्णधार लगेचच यायचंय. बॅक केलं इथे गौरवने. 8 धावा अंकित केल्यात. पुढील चेंडू शॉट चेंडू, परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटक संपताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावर. चला वडवली संघ, साणे पाचगाव संघ. चला मीटिंग नाही घ्यायची आहे, आपल्याला ताकीद केली जाते. सुनील पाटील, आपल्याला वारंवार सांगितलं जातं की आपण कोणत्याही प्रकारची मीटिंग घ्यायची नाही, आपण लगेचच मॅच चालू करायची आहे. जर सर्व खेळाडू एकत्र येत असतील, पुन्हा ते बाउंड्रीवर जात असतील, तर वेळेचं आपल्याला भान राखावं लागेल. ही शेवटची सूचना असेल. सर्व संघांनी एकत्र येऊ नका. कर्णधारांनी स्वतः जबाबदारी घेऊन सामना चालू करा. आजच्या दिवसात आपल्याला तब्बल 15 सामने खेळवायचे आहेत, थोडी घाई करायची आहे. नक्कीच पाचगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. मी विनंती करेन वडवली संघाचा कर्णधार आपण देखील लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर चला आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल निखिल. निखिल फस्टे एक जुना जाणता खेळाडू, कांदळी संघाकडून नेहमी खेळत असतो. एक जबरदस्त गोलंदाजी असते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल सागर. आता मात्र स्ट्राईक वर असेल. आता मात्र दिशा पहिल्या चेंडूची मात्र इथे गोलंदाज भरकडतोय. वाईट चेंडू. सागर पाटील मात्र या एंडची वाट पाहत होता आणि त्या एंडचा पुरेपूर फायदा घेईल का. पुन्हा एकदा मात्र इथे दिशा भरकडतोय गोलंदाज. पंच खुणावतात. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 10. पुढील चेंडू सज्ज असलेला सागर पाटील, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. आता मात्र पुन्हा एकदा दिशा भरकडतोय गोलंदाज. वाईट चेंडू. लगातार हा तिसरा वाईट चेंडू. तर मात्र कमबॅक करेल का गोलंदाज निखिल स्पष्टे.
आता मात्र पुन्हा लगातार चौथा वाईड चेंडू, दिशा भरकडतो इथे गोलंदाज. आतापर्यंत 4 वाईट चेंडू हाताळलेत गोलंदाजाने. पुढील चेंडू सज्ज. आता मात्र शॉर्ट चेंडू फुल केलाय, पॉवरफुल. हा जाईल षटकार 6 धावांसाठी. इथं 4 चेंडू वाट पाहिली, त्यानंतर मात्र आपल्या स्लॉट मध्ये घेतला, चेंडू दिला फेकून 6 धावांसाठी. आता मात्र आक्रमक झालाय सागर पाटील, मॅन फ्रॉम दलोंडे. पुढील चेंडू पुन्हा एकदा, इथे मात्र दिशा भरकडतोय गोलंदाज. पंच वळतायत. वाईट चेंडू. सागर पाटील मात्र वाट पाहतोय चेंडूची, कोणतीही चुकी करत नाही. स्लॉट मध्ये चेंडू घेतला होता, फेकून दिला होता 6 धावांसाठी. नक्कीच या एंडचा जर विचार केला तर या एंडवर धावसंख्येचा डोंगर उभा करता येतो आणि त्याच एंडचा पुरेपूर फायदा घेतोय बॅट्समन सागर पाटील. दिशा ओळखतोय, वाईट चेंडू सोडून देतोय, स्लॉट मधला चेंडू बॅट वर घेतोय. आता मात्र टॉट चेंडू कमबॅक केलं. यॉर्क लाईनचा लोअर फुल टॉस कमबॅक केलं इथे निखिल पष्टे यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 अंकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू सज्ज असेल निखिल. आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. वाईटचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाज निखिल स्पष्ट याने. धावसंख्या झाली ती 20. पुढील चेंडू. आता मात्र वारंवार बाहेर चेंडू होता आणि बाहेरची बॅटची एजची घेऊन इथे मात्र मोठा खेळाडू बाद सागर पाटील याची विकेट. तर वळूयात पुढील मॅचच्या टॉस कडे. मी विनंती करेन सन्माननीय व्यक्तिमत्व सुरेश दादा उतेकर यांना की आपण नयन पाटील आपल्याला विनंती करतोय, आपण टॉस साठी जायचंय. पुढील सामन्यासाठी टॉस साठी जायचंय. पुढील चेंडू निखिल याचा पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा खोदून काढलाय. फटका चांगला आहे परंतु चेंडू जायले 4 धावांसाठी. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 या अंकावर. अजूनही काही चेंडू सेस. चेंडू पासून दूरवर ठेवायचा प्रयत्न नक्कीच निखिल पष्टे आतापर्यंत केलाय प्रत्येक फलंदाजासाठी. पुन्हा एकदा यॉर्क लाईन चेंडू खोदून काढलाय. 1 धाव अंकित केली जाईल. दुसरे धावेचा मात्र इथे कोणताही प्रयत्न नसेल.
आता मात्र कमबॅक केलं इथे, चांगली गोलंदाजी निखिल फस्टेकडून. तर टॉस होतो इथे पाचगाव वर्सेस वडवली यांच्यामध्ये. नक्कीच नयन पाटील आपण टॉस करून घ्यायचंय. नक्कीच टॉस होतो इथे. आणि टॉस उडवला जातोय. टॉस विन होतो इथे वडवली संघ. काय जबरदस्त गोलंदाजी, अनुभव पणाला लावलाय. डॉट चेंडू इष्टिक मधलं चुकी करतायत. एक धाव अंकित केली जाईल आणि षटक संपतं इथे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 26 या अंकावर. नक्कीच पाचगाव संघ सर्व खेळाडूंना विनंती करेन, योगेश पाटील आपण देखील व्यासपीठाच्या बाजूला यायचंय. पाचगाव संघामधील सर्व खेळाडू चला घाई करायची. पुढील गोलंदाज. नक्कीच वेळ जास्त घेतला जातो इथे, थोडं भान राखा, वेळेचं भान राखा. सर्वांना विनंती असेल, आज शेवटचा दिवस आहे आणि तो शेवटचा दिवस आपल्याला गोड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे आणि ते सहकार्य सर्वांनी आपण केलंच पाहिजे. तर आपण शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचू आणि तो शेवटचा क्षण आपल्याला नक्कीच गोड करायचा आहे. त्यासाठी वेळेचं भान खूप महत्वाचं असेल आजच्या दिवसासाठी आपल्यासाठी. तर विनंती करेन सज्ज असेल गोलंदाज. आता मात्र युवराज वाघ आणि सामना करेल लेफ्ट हँडेड बॅट्समन रोहित ठाकरे. पहिला चेंडू, फुल टॉच चेंडू, मात्र स्लोवर गतीचा असलेला हा चेंडू बीट केलाय. 1 धाव अंकित केली जाईल. नक्कीच इथे रिव्ह्यू घेतला जाईल भीमर चेंडू साठी आणि थर्ड अंपायर इथे चेक करतायत. नक्कीच सेफ चेंडू आहे आणि इथे रिव्ह्यू गमावलाय. तर आता मात्र स्ट्राइक वर असेल परेश. सामना करेल युवराज वाघ याचा. नक्कीच चांगल्या लाईनवर टाकलेला चेंडू, 1 धाव अंकित केली जाईल आतापर्यंत. आणि आता मात्र काय, तर इथे फलंदाज होईल धावचीत. चुकी पाहायला मिळाली, कॉलिंग मध्ये चुकी पाहायला मिळाली. नक्कीच फलंदाज कोण बाद आहे? परेश बाद होईल इथे. किरेश याची खेळी संपुष्टात. डीजेचा जर विचार केला तर मी पाहिलेला सर्वोत्तम डीजे हा डीजे मनोज. काय जबरदस्त इथे डीजेचं आयोजन केलंय. पुढील चेंडू सज्ज असेल
युवराज वाघ आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी. सचिन असेल सज्ज, पुल केलाय आणि तो देखील सक्सेसफुल. हा जाईल हाय हँडसम षटकार. आता मात्र फेकून दिला होता सचिन याने. चेंडू 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 या अंकावर. शेवटचं षटक नक्कीच असेल. पुढील चेंडू आता मात्र साईडला चांगलं क्षेत्ररक्षण गौरव याच्याकडून. फेकी केली जाईल परंतु 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या अंकावर. पुढील चेंडू सज्ज असेल. आता मात्र रोहित ठाकरेला देखील आपले हात खोलावे लागतील. एक फटका नक्कीच चांगला आला, मोठा फटका आला तर आप एक चांगला स्कोर उभा करू शकाल. या चेंडूवर मात्र हा चेंडू निर्णायक असेल रोहित ठाकरेसाठी. फुलटा चेंडू भिरकावलाय, चेंडू दिला फेकून. 6 धावांसाठी षटकार. मायेची सर नाही कुणामध्ये, जीव लावी ते भक्ताला. जवानी होती रोहित ठाकरेसाठी. एंडचा विचार केला तर तो लेफ्ट हँडेड साठी चांगला एंड म्हणावा लागेल आणि त्या एंडचा फायदा घेतलाय. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी रोहित ठाकरे याने. आता मात्र पुढील चेंडू इरादे स्पष्ट केले तर रोहित ठाकरे याने कमबॅक करेल का, परंतु पुन्हा एकदा फेकून दिलाय चेंडू. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. आपण पाचगाव संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या जवळ यायचे. त्याचप्रमाणे संदीप पाटील सर आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर एक विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. संदीप पाटील केले, चला बॉल जमा करायचा आहे. चला विनंती करेन आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावा जेणेकरून आपला वेळ वाचेल. सुनील भाऊ चल चल, ए सुनील भाऊ बॉल चेक कर.
तर नक्कीच धावसंख्येचा डोंगर उभा केलाय वीर बजरंग खरवली संघाने. तब्बल 48 धावांची गरज असेल नाना स्पोर्ट चिंचवली संघाला. नक्कीच वडवली संघ आपण देखील सज्ज राहायचंय. आपल्या क्षेत्ररक्षणाला ही इनिंग झाल्यावर लगेचच जायचंय. आणि पाचगाव संघ आपल्याला पण विनंती असेल आपण सर्वांनी एकत्र एका बाजूला बसायचंय. पाचगाव संघ तर नक्कीच सामन्याला होते सुरुवात. नाना स्पोर्ट चिंचवली संघाकडून दोन फलंदाज स्ट्राईक वर असेल ज्याने आतापर्यंत जबरदस्त खेळी साकारली आणि तीच खेळी आता मात्र इथे साकारावी लागेल. सुनील पाटील याला जबाबदारी घ्यावी लागेल. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर भरपूर साऱ्या धावा इथे जमवाव्या लागतील सुनील पाटील याला, सुनील थालके याला. तर पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सचिन. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज असलेल्या गोलंदाज सचिन आणि सामना करेल सुनील थालके. चला घाई करायची. चला पहिला चेंडू सज्ज असलेला सचिन, त्याचा सामना करेल सुनील थालके. पहिला चेंडू काय जबरदस्त गोलंदाजी, यार्क लाईनचा तेज तर्रार चेंडू, डाट चेंडू. पहिला चेंडूचा जर विचार केला काय जबरदस्त चेंडू हाताळलाय सचिनने. पुढील चेंडू सज्ज असलेला सुनील थालके, आता मात्र भिरकावलाय. चेंडू चाललाय सीमापार, 4 धावांसाठी चौकार. स्वतःचा स्लॉट तयार केला, स्वतःच्या स्लॉट मध्ये चेंडू घेतला, मात्र तो दिला भिरकावून 4 धावांसाठी. सुनील थालके आपल्या अंदाजमध्ये 4 धावा प्राप्त करताना. पुढील चेंडू आता मात्र सज्ज असेल पुन्हा एकदा सचिन. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु इथे मिळेल 1 धाव. नक्कीच ओळखलं, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न सुनील थालके यांचा होता, परंतु ओळखलं फलंदाजाला. सचिनने चेंडू मात्र दिशा बदलली आणि 1 धाव अंकित केली नाना स्पोर्ट चिंचवली संघाने. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावर. आतापर्यंत एक जबरदस्त गोलंदाजी सचिन पाटील याच्याकडून. चला, ज्या आवाजाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो असा गोड आवाज आपल्या समालोचन कक्षामध्ये मार्गस्थ होतो. पुढील चेंडू आता मात्र चेंडूचा बाउन्सचा जर विचार केला तर कमी बाउन्स झाला, बॅटच्या रडार मध्ये नाही आला, परंतु चेंडू राहिला खाली आणि डॉट चेंडूची सांगता. जबरदस्त गोलंदाजी
सचिन याची. चला, सन्माननीय व्यक्तिमत्व, केलेगावचा एक सुपुत्र, एक जबरदस्त गोड आवाज या पुढील समालोचन कक्षामध्ये आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. संदीप पाटील सर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढील चेंडू, शॉर्ट चेंडू, परंतु पुन्हा एकदा गती पाहिली तर काय जबरदस्त गती आहे या गोलंदाजामध्ये. तेज तर्रार चेंडू, दिशा जरी स्लॉट मध्ये जरी फलंदाजाने चेंडू घेण्याचा प्रयत्न केला, परंतु गती मात्र अफाट आणि ती गतीतून बीट झालाय चेंडू आणि 1 धाव अंकित केली जाईल. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज असेल सुनील थालके. गोलंदाजी आतापर्यंत सुरेख. आता मात्र अपील केलं आणि इथे पायचित होईल फलंदाज होईल बाद. सुनील थालके याची खेळी संपुष्टात. स्वागत असेल नक्कीच व्यासपीठावर सन्माननीय व्यक्तिमत्व संदीप पाटील सर यांचं समालोचन कक्षामध्ये. आम्ही खूप आपली आतुरतेने वाट पाहत होतो, कारण काय संपूर्ण परिसर आपल्याला आपला आवाज ऐकायला आतुरतेने वाट पाहत होता आणि तोच आवाज आपल्या समालोचन कक्षामध्ये पोहोचतोय. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पूजनीय वंदनीय देवता श्री गणरायाच्या चरणी साकडा घालतोय की हे गणराया, हे अंतिम दिवस अतिशय आपल्या शुभ आशीर्वादाने सुखरूपरित्या पार पाडो अशी आपल्यासाठी प्रार्थना करतोय. निश्चयाचा महामेरू बहुती जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती चरणी त्रिवार मानाचा मुजरा. सध्या ऑनगोईंग मॅच कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला, आणि आज प्रत्येक संघाला सांगण्याची आवश्यक देखील नसेल, कारण आपल्याला माहिती आहे अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपल्याला त्या वेळेला महत्व द्या, तरच मात्र ही स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या, अगदी सूर्यदेवता मात्र मावळाच्या अगोदर मात्र ही स्पर्धा कंप्लीट होईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पण अनसक्सेसफुल ठरलाय. गौरव शिंदे आपण पाहतोय, मान फ्रॉम मोरनी, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र त्याचा लेंथ आहे त्याची, मात्र त्या फटक्यावरती अगदी आणि त्या प्रकारचा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होता. समोर जर आता पाहिलं एका बाजूला सागर पाटील, मान फ्रॉम दलोंडे, एक अष्टपैलू यादीतील या असोसिएट मधील अव्वल दर्जाचा खेळाडू, आणि त्याच्या समोर देखील जर पाहिलं तर या असोसिएशन मधील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू विकी गोतारणे, अर्थात अक्षय गोतारणे याला आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती जे 2 षटकार ठोकले ना रोहित ठाकरे, ते कुठेतरी निर्णायक असलेल्या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. सुनील तालकेची महत्वाची विकेट, अतिशय गोल्डन विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. जर सुनील तालके मैदानावरती थांबले असते तर मात्र कुठेतरी चित्र हे वेगळे पाहायला मिळालं असतं. मात्र क्रिकेटच्या पटलावरती चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. सागर पाटील एक फ्लातून गोलंदाज आहे, एक अष्टपैलू गोलंदाज आहे. त्याच्याकडे विविधतेने नटलेले, अनेक प्रकारचे विविधतेने नटलेले चेंडू आहेत. त्या प्रकारचा चेंडू प्रथमतः टाकत असताना तर कालचा दिवस पाहिला तर दोन्ही खेळाडू खरिवलीचे आपण पाहिले. फ्लाइंग जेट अर्थातच निवृत्ती भोईर, आणि दुसरा झेल आपण जर पाहिला तर अर्थातच योगेश पाटील यांच्या देखील शुभागमन झालं. फटका दमदार पाहायला मिळाला. इट्स अ स्टँड, इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क. धावा मिळती 6.
येतोय अक्षय गोतानेचा ब्रांड षटकार. चांगला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. फटका चांगला आहे मात्र मिस टाइम पाहायला मिळाला. परेश बलघणे आले त्या ठिकाणी आणि पकडली गेली झेल. या मॅचची अजून एक महत्वाची विकेट डग आउटच्या असला परतत असताना आपण पाहतोय अक्षय गोतारने हा सुबी 5 गोस डग आउटच्या असला परत येईल. धक्का क्रमांक 2. क्रिकेटच्या पटलावरती अशक्य अशी गोष्ट कोणतीच नसते. त्या अशक्य गोष्टीला मिळवण्याची तुमच्यामध्ये जिद्द, ताकद, मेहनत आणि चिकाटी असली तर मात्र यश संपादन करता येतं किंवा अपयशाला देखील मात्र तुम्हाला यशामध्ये कन्वर्ट करता येतं. त्यासाठी तुम्हाला जिद्दीने, मेहनतीने आणि आकांक्षेने मात्र लढावं लागतं. संघर्ष हा मैदानावरती प्रत्येक आयुष्यामध्ये माणसाला करावा लागत असतो. मात्र हे क्रिकेटचं पटल आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला सहजासहजी कोणती गोष्ट मिळत नाहीये. संघर्ष तुम्हाला करावा लागतो. फटका दमदार पाहायला मिळाला. एका बाजूला जर पाहिलं तर सागर पाटील आणि त्यांच्या संघामधील एक खेळाडू अर्थातच मयूर भोईर खान याने मात्र ठोकलाय पहिल्या चेंडूवरती. इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या झाली 6 चेंडू 29 धावा. आव्हान तर सध्या खडतर आहे. आव्हान खडतर नसतं मात्र त्या आव्हान खडतर बनवण्यासाठी आपण देखील कुठेतरी मेहनत घ्यावी लागते. ते सोपं करावं लागेल. 6 चेंडू आणि 29 धावा असतील. लगेच सागर पाटील नवीन गोंदा दाखल करा प्लीज. कॉपरेट सर्वांच्या मात्र या ठिकाणी आम्हाला या पूर्ण सामने कंप्लीट करण्यासाठी आम्हाला तब्बल 15 सामने कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असेल. प्रत्येक गोष्टीसाठी मात्र तुम्हाला अनाउन्समेंट करणं हे गरजेचं नसेल. यासाठी प्रत्येक जण आपल्या या असोसिएशनचा घटक आहेत. प्रत्येक जण आपल्या या ओम क्रिकेट असोसिएशनचे एक सभासद आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जणाने आपली जी जिम्मेदारी आहे ती मात्र अगदी योग्य रीतीने पार पाडायला अशी अपेक्षा करतोय. आणि प्रत्येक मॅच मध्ये विना विलंब जास्त करून आपण कमी वेळामध्ये हा सामना कसा फिनिश करता येईल किंवा संपवलं याच्याकडे लक्ष द्या. जर जास्त विलंब झाला तर कुठेतरी आपल्या सामने जर कव्हर होत नसतील तर अजून देखील कमी षटकांचे सामने खेळवले जातील. मात्र ही स्पर्धा आजच्या दिवसभरामध्येच कंप्लीट होईल अशी देखील मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. मात्र जर तुम्ही जास्त विलंब केला तर 2 षटकांचे देखील सामने खेळवले जातील. आम्हाला 2 षटकं किंवा 3 षटके खेळवण्याची आम्हाला देखील कुठे आवड नाहीये. मात्र ज्या प्रकारे टायमिंगला तुम्ही महत्त्व देत नाहीये, आपल्याला माहिती असतं असोसिएशनच्या किंवा जेव्हा लीग मॅचेस असतात तेव्हा अनेक जास्त ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळत असतात. मात्र आपल्याला असलेल्या सर्व शेड्यूल आपण प्रत्येकाच्या सुट्ट्या ऍडजस्ट करून ह्या प्रकारचा हे शेड्यूल ऍडजस्ट केलं. त्यानंतर तुम्ही जर अशा प्रकारचा विलंब कराल प्रत्येक गोष्टींसाठी तर मात्र ते शेड्यूल कंप्लीट होईल असं वाटत नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती युवराज पाटील आलेत. युवराज म्हटलं तर अगदी राजा आणि त्याला सध्या तर राजासारखी गोलंदाजी करावी लागेल. युवराज पाटील मॅन फ्रॉम दिगाशी एक चांगला गोलंदाज आहे. लोवर फुलटॉस चेंडू पहा. ती पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. लोवर फुलटॉस पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मात्र एक धाव आली आहे. आता समोर जर पाहिलं तर मयूर भोईर अर्थात खान याला प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला करावा लागेल. आणि नेहमी आपण पाहतो जेव्हा जेव्हा आता
हे पर्व दुसरं आपण पाहतोय. आता सूरजजी हुतेकर सर साहेबाची जी टीम असते ना, सुरेश हुतेकर म्हटलं की त्यांचा संघ संयमी आहे. कारण स्वतःचा संघ मालक जेव्हा संयमी असतो ना, त्यावेळेला कोणत्याही संघाला किंवा खेळाडूंना ते संयम बाळगावं लागतं. आणि त्याच अनुषंगाने पहा मागच्या लीग मध्ये देखील आपण जर पाहिलं तर सुरेश हुतेकर साहेबांची टीम अतिशय टॉप मध्ये होती. आणि या सीझन मध्ये देखील, या पर्वामध्ये देखील अगदी संयमी खेळ पाहत असताना या सीझन मध्ये देखील त्यांचा संघ आज टॉप वरती आहे. याचं कारण संघ मालक अतिशय चांगला आहे, संघाचा मात्र पुरस्कार अतिशय चांगला शांत स्वभावाचा व्यक्तिमत्व आहे. तो कार्पेट फटका खेळून काढला, कुठे स्लिप झाले, शेड्यू गॅदर केला, फेकी झाली आहे. तद्वर मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. गुड इन बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना मात्र सध्या मी म्हणेन की कुठेतरी मोठ्या फटक्यांचा अवलंब हा करावा लागेल. 4 चेंडू 26 रन्स, 4 चेंडू 26 धावांची आतापर्यंत आवश्यकता असेल. युवराज पाटील सध्या चांगली युवराजच्या प्रमाणे गोलंदाजी करतोय. तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती लढावं लागतं, झुंजावं लागतं, तरच मात्र तुम्हाला ते लढाई जर जिंकायची असेल त्या क्रिकेटच्या पटलाशी, तर मात्र आपल्याला अथक मेहनत, अथक परिश्रम घेऊन मात्र ते सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा असतो. शॉर्ट चेंडू होता मात्र पहा, बॉल बॅक ड्राईव्ह चेंडू अडवला गेलाय, गॅदर झालाय. हर्षद पाटील एक चांगले कॅप्टन आहेत, कॅप्टनची भूमिका सध्या चांगली निभावत आहेत. आणि असंच म्हणेन की सध्या संघ त्यांच्याच कॅप्टन्सीमध्ये खेळताना आपण पाहतो आणि चांगली कामगिरी राहिली आहे. सर्वाधिक महत्त्वाचं योगदान त्याचं असेल. त्यानंतर पाहायला गेलं तर आमचे योगेश पाटील एक चांगला दर्जाचा खेळाडू आहे आणि सध्या चांगली कामगिरी बजावतोय. क्षेत्ररक्षणामधला चित्ता पाहायला मिळाला, काय जम्प, फ्लाइंग जेट पाहायला मिळाला. आणि ती योगेश पाटील आणि निवा भोईर यांची ती झेलची रील्स मात्र आपण व्हिडिओ क्लिप व्हायरल देखील झाली कालच्या दिवसभरामध्ये. आणि अफलातून ला जवाब. आणि जर पाहिलं तर अगदी युवा खेळाडूंना लाजवेल अशा अगदी आमच्या योगेश पाटील निवा भोईर यांनी दाखवून दिला. जरी मी वयाने मोठा झालो तरी मात्र क्रिकेटच्या पटलावरती अजून मी लहान आहे. अशा प्रकारची फ्लाइंग जेट. वेलकम योगेश पाटील, तुमचं स्वागत असेल. अफलातून झेल टिपली आहे. चला मॅच कंप्लीट करायची लवकर. सागर पाटील समोर आपल्याला माहिती आहे खूप सारा मोठ्या धावांचा डोंगर आहे, तरी देखील अशा प्रकारचं जर चित्र असेल तर मात्र आपल्याला आज सामने कंप्लीट होणार नाही अशी बी नक्कीच तुमच्यावर माहिती पोहोचवेन. फटका मात्र उडवला गेलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड होईल का? प्रयत्न चांगले होते मात्र चेंडू लास्ट मोमेंटला हा पाहावा लागतं. मात्र ऑफिशियल आमचे काय रिसीव्ह आमच्यामध्ये पोहोचवतील. इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. देखील स्वागत असेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एकविरा पाचशेपूर संघाचे अस्तेपैलू खेळाडू आहेत. सध्या मात्र SJ अर्थात वडवली स्पोर्ट्स वडवली संघाच्या सिंघामध्ये ताफ्यामध्ये दाखल झालेत. आणि आज हर्षल अंदाडे यांना आपल्या बॅटची कमाल धमाल लाजवाब बेमिसाल दाखवावी लागेल, तरच मात्र आज मात्र शरदजी गोतारणे सर आणि जयजी पाटील यांनी जी विश्वास दाखवला त्यावरती सार्थ ठरवावं लागेल. हा चेंडू स्विंग झाला मात्र कुठेतरी आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला. विना विलंब मात्र या ठिकाणी टाइमपास केला जातो असंच म्हणेन सागर पाटील. मॅच कंप्लीट करा यार, आपल्याला पुढचे सामने देखील खेळवायचे आहेत. जेवढा फास्ट होईल तेवढा क्रिकेट खेळा आणि तरच मात्र आजचा दिवस कंप्लीट होईल. कारण 3 दिवस कशा तरी पद्धतीने प्रत्येक जणांनी सुट्टी ऍडजस्ट करून ही लीग मात्र खेळण्यासाठी संधी मिळाली. चला सामना जिंकलाय ओम क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ विन द मॅच अँड हार्ड लक टीम. अर्थातच टीम आई गावदेवी नाना